माहितीनुसार लोकांना काही प्रभागातला आतापर्यंत कोणताही उमेदवार मिळाला नाही. बरेच वेळा बहुतेक प्रभागाच्या बाहेर तर म्हणजे खूप समस्या आहेत. कोणत्याच समस्येवर आतापर्यंत काम झालं नाही. आपल्या इथं लाईटची सोय नाही, सिक्युरिटीचाही भरपूर प्रॉब्लेम आहे. जसे की चोऱ्यांचं प्रमाणही जास्त आहे या भागात. युवा वर्गांसाठी काही तुमच्याकडे प्लॅन आहे का किंवा रोड मॅप केला आहे? आता आपण 2-3 वर्षापूर्वी कबड्डी लीग केली. आपल्या इथं कबड्डीसाठी ग्राउंड नाही किंवा क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंड नाही. त्याच्यासाठीही काहीतरी उपाययोजना करू. एखाद्या ग्राउंडसाठी एखादी जागा उपलब्ध चांगल्या प्रमाणात करून देऊ. ते ग्राउंड त्यांच्या तुलनेत तर तुम्ही सुरुवातीला पहिली निवडणूक लढताय. त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. मला विकासासाठी बोलायचं आहे. लोक उलट म्हणतात लवकर इलेक्शन होऊ द्या, आम्हाला मतदान करायचं तुला. सर्वात पहिल्यांदा काय काम करता? जो तोडगा निघेल त्याच्यावर मी पहिलं काम करेल. स्टेट लाईटसाठी परत वेगळं काहीतरी, तसं नाही. जर एखादं काम केलं ते पूर्णच करा. म्हणजे जेजूर नगरपालिका निवडणूक 2025च्या रणधुमाळीत जेजूरीतील वातावरण तापलेलं आहे. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रभाग क्रमांक 2 मधील स्वप्नील हरपळे आपल्यासोबत आहेत. दादा, स्वागत आहे तुमचं IBM महाराष्ट्र न्यूजमध्ये. खरं तर तुम्ही प्रभाग क्रमांक 2 मधून लढताय. कसा प्रतिसाद मिळतोय? कसं लोकांच्या समस्या जाणून घेताय? लोकांना आता माझ्या माहितीनुसार लोकांना काही प्रभागातला आतापर्यंत कोणताही उमेदवार मिळाला नाही. बरेच वेळा बहुतेक प्रभागाच्या बाहेरचाच उमेदवार मिळाला आणि त्यासाठी आता मी प्रभागातनं उभा राहायचा इच्छुक आहे आणि उभाही राहिलेलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी उभा राहिलेलो आहे. कोणत्या समस्या तुम्ही सध्या लोकांच्या जाणून घेताय की या समोर आम्ही त्याच्यावर काम करणार आहात? समस्याचा विचार केला तर प्रत्येक गोष्ट म्हणजे खूप समस्या आहेत. कोणत्याच समस्येवर आतापर्यंत काम झालं नाही. जसं की आपलं पाणी असेल, कचरा असेल, कचऱ्याचं विलगीकरण असेल किंवा कचरा कुठे टाकायचा त्यासाठी डंपिंग नाही. आणि त्याचप्रमाणे आपल्या इथं लाईटची सोय नाही, सिक्युरिटीचाही भरपूर प्रॉब्लेम आहे. जसे की चोऱ्यांचं प्रमाणही जास्त आहे या भागात. हा भाग जरासा ग्रामीण लगत असल्यामुळं ते चोऱ्यांचंही प्रमाण आहे. त्याच्यावरही काम करायचं आहे. आपली महिला सुरक्षावरही काम करायचं आहे. त्यावर काय करणार आहात? त्यासाठी मी माझ्या अशा डोक्यात आहे की सीसीटीव्हीचं काम आपण पूर्णप्रमाणे किंवा पूर्ण प्रभागात करू. युवा वर्गांसाठी काय तुमच्याकडे प्लॅन आहे का किंवा रोड मॅप केलाय का? आता आपण 2-3 वर्षापूर्वी कबड्डी लीग केली. आपल्या इथं कबड्डीसाठी ग्राउंड नाही किंवा क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंड नाही. त्याच्यासाठीही काहीतरी उपाययोजना करू. एखाद्या ग्राउंडसाठी एखादी जागा उपलब्ध चांगल्या प्रमाणात करून देऊ. त्या ग्राउंडची निगा कशी राखता येईल त्याच्यावरही काम करू. अनेक तुम्ही ग्राउंडचा विषय केला तर कोणते ग्राउंड असतील म्हणजे क्रिकेटचे किंवा कबड्डी, खो-खो? म्हणजे जेवढे आपल्याला शक्य होतील, जेवढे पोरांचं पाठबळ मिळेल किंवा पोरं आपल्यासाठी खेळायला येतील, विद्यार्थी वर्ग असेल किंवा कॉलेजमधले असतील. म्हणजे जसा प्रतिसाद आपल्याला मिळेल तसं आपण ग्राउंड बनवू. कसं कबड्डी झालं, खो-खो झालं, परत बहिणींसाठी काय असेल किंवा मुली काय खेळतील त्याचे जसे रिक्वायरमेंट येईल तसं आपण ते करून देऊ. प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनेक दिग्गज तुमच्या समोर आहात. त्यांच्या तुलनेत तर तुम्ही सुरुवातीला पहिली निवडणूक लढताय आणि कोणत्या समस्या तुम्ही लोकांना किंवा कोणत्या अजेंडा तुम्ही लोकांना सांगताय? त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. मला विकासासाठी बोलायचं आहे. त्यांच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. मला फक्त विकास झाला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्ही निवडणूक लढताय. राष्ट्रवादी काँग्रेस कडून तुमच्या कोणत्या ज्या अजेंडा आहेत, ज्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये तुम्ही हे करणार आहात? माझा अजेंडा म्हणजे फक्त प्रभागाची ज्या समस्या आहेत, त्या मला कार्यालयीन ह्याच्यातनं पूर्ण करायच्या आहेत. लोकांना जी अडचण आहे, ती मी सांगणार आहे लोकांच्या वतीने आणि लोकं माझ्यासाठी खूप उत्साही आहेत, की तू लवकर नगरसेवक हो, एवढंच म्हणणं आहे. आणि माझ्याकडे गणेश शेठ आणि जयदीप भैय्या यांचाही आशीर्वाद आहे. ते बी म्हणले, "तू लढ, आम्ही आहे." लोकांचा सहभाग कसा मिळतो? लोकांचा सहभाग, लोकं सगळे आनंदी आहेत. लोकं उलट म्हणतात, "लवकर इलेक्शन होऊ द्या, आम्हाला मतदान करायचंय तुला." हो आणि आम्हाला तुला नगरसेवक करायचा आहे, असं लोकांचं म्हणणं आहे. अ, लोकांनी ज्यावेळेस तुम्हाला मतदान करतील किंवा निवडून येईल, सर्वात पहिल्यांदा काय काम करतात? सर्वात पहिल्यांदा मी पाण्याच्या समस्या ज्या टेक्निकल प्रॉब्लेममध्ये आहे, त्यातनं मी जो तोडगा निघेल त्याच्यावर मी पहिलं काम करेल. कारण पाण्याचा आणि कचऱ्याचा हा सगळ्यात आत्ता म्हणजे लाईव्ह बी प्रॉब्लेम आहे. तो पहिला मी सोडवायचा प्रयत्न करेल. मागील नगरसेवक जे होते ते वेगळ्या पक्षाचे होते. यावेळेस वेगळा पक्ष सध्या जेजुरीमध्ये येतोय. तुम्ही कोणत्या म्हणजे त्यांच्या या कोणत्या कामांच्या विरोधात चांगले काम करणार आहात? म्हणजे त्यांच्यापेक्षा काही वेगळं करणार आहात? रस्त्याची समस्या खूप आहे. हं. कसं रस्ता झाला की पाईपलाईन खोदायची किंवा म्हणजे ते पूर्ण एखादा जर रोड बनवला तर पहिलं गटर, नळाचं कनेक्शन आणि मग रोड आणि मग त्याच्यावर स्ट्रीट लाईट असं माझं विजन आहे, की असं नाही की पहिला नळ, नाहीतर पहिला रोड, मग त्यावर नळाची पाईपलाईन उकरायची,
मग स्टेट लाईटसाठी परत वेगळं काहीतरी, तसं नाही. जर एखादं काम केलं ते पूर्णच करायचं. तिथं काही परत नाही का हातच घालायचा नाही, असं माझं म्हणणं आहे. शेवटचा प्रश्न आहे, किती मतांनी निवडून येतील? ते लोकांवर आहे, ते माझ्यावर नाही. त्यांचं किती प्रेम आहे ते लोकं मला तुम्हाला 3 तारखेला कळेलच. ठीक आहे, धन्यवाद दादा. तर हे होते स्वप्नील हरपळे. यासोबतच आपल्या IBM महाराष्ट्रामध्ये अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, Instagram पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.